पसरली होती. अप्पर पोलीस अधीक्षक सतीश पाटील यांनी ठाण्याच्या प्रभाऱ्यांना कपडे जप्त करण्याचे आदेश दिले. त्यानंतर त्यांनी कैलासला जवळ बोलावले आणि विचारले की तो इतका खात्रीने कसा सांगू शकतो की हे कपडे त्याच्या काका संतोषचेच आहेत. कैलासने शांत आवाजात सांगितले की पोलिसांनी तपास सुरू केला तर सत्य स्वतः समोर येईल. त्याने विश्वासाने सांगितले की हे कपडे त्याच्या काकाचेच आहेत. कैलासने सांगितले की सकाळी त्याची काकी रमाबाई जोरजोरात रडत होती. ती म्हणत होती की तिच्या पती संतोषचे रक्ताने भरलेले कपडे रोडवर पडले आहेत आणि त्यांचा कुठेच पत्ता नाही. कैलासने सांगितले की काकीचा आरडाओरडा ऐकून आसपासचे लोकही तिथे आले. तो स्वतःही त्या ठिकाणी गेला जिथे त्याने आपल्या काकाचे रक्ताने भरलेले कपडे बघितले आणि काकीला रडत चिडचिडताना पाहिले. यानंतरच तो ठाण्यात आला जेणेकरून पोलिसांना सर्व माहिती देऊ शकेल आणि तक्रार नोंदवू शकेल. संतोष बरेच दिवस गायब होता म्हणून पोलिसांनी त्याची पत्नी रमाबाई आणि 3 मुली मनीषा, भावना आणि अंकिता यांना चौकशीसाठी बोलावले. ठाण्यात येताच काही विचित्र घडले. तिन्ही मुलींनी अप्पर पोलीस अधीक्षक सतीश पाटील यांना सांगितले की त्यांच्या आईसमोर काहीही बोलणार नाहीत. हे ऐकून अप्पर पोलीस अधीक्षक काही क्षण थक्क झाले. त्यांना वाटले की ही गोष्ट अधिक गंभीर आहे. त्यांनी ताबडतोब आदेश दिला की प्रत्येकाची स्वतंत्र चौकशी करावी. हे ऐकताच रमाबाईच्या चेहऱ्याचे रंग उडून गेले. जेव्हा पोलिसांनी मुलींना वेगळे बसून चौकशी केली तेव्हा त्यांनी सांगितले ते ऐकून तिथे असलेले सर्व लोक स्तब्ध राहिले. मुलींनी सांगितले की त्यांनी स्वतः आपल्या वडिलांची हत्या आपल्या डोळ्यांनी पाहिली आहे. त्यांची आई रमाबाई यांनी आपला प्रियकर भीमसिंग यांच्यासोबत मिळून त्यांची हत्या केली आहे. हे ऐकताच अप्पर पोलीस अधीक्षकांनी ताबडतोब कारवाईचे आदेश दिले. रमाबाई तोपर्यंत ठाण्यातच बसली होती. इकडे पोलीस निरीक्षक आपल्या टीमसोबत भीमसिंग यांच्या घरी गेले. त्याला तिथूनच अटक केले. जेव्हा भीमसिंगला ठाण्यात आणले गेले आणि त्याने रमाबाई आणि तिच्या मुलांना पाहिले तेव्हा त्याचा चेहरा पांढरा पडला. त्याला समजलं की आता सर्व काही उघड झाले आहे. भीमसिंगने पोलीस चौकशीत कोणत्याही दबावाशिवाय सर्व काही कबूल केले. त्याने स्पष्टपणे सांगितले की त्यानेच तलवारीने मारून संतोषची हत्या केली होती. संतोष कुमार व्यवसायाने सुतार होते. ते लाकडी फर्निचर बनवत असत. ढेलाना गावातील छोट्या वस्तीमध्ये त्यांना त्यांच्या कलेप्रमाणे उत्पन्न मिळत नव्हते. 2 वर्षापूर्वी ते एका ओळखीच्या माणसाच्या सल्ल्यावरून मुंबईला गेले होते. तिथे त्यांना चांगले काम आणि चांगले वेतन मिळाले होते. घरी त्यांची पत्नी रमाबाई आणि 4 मुले होती. मुलगा सर्वात लहान होता तर मोठी मुलगी मनीषा 13 वर्षाची, भावना 10 वर्षाची आणि अंकिता 8 वर्षाची होती. कामामुळे संतोष अनेकदा गावाबाहेरच राहत असत. याच दरम्यान गावातील 28 वर्षाच्या भीमसिंगचा 50 वर्षाच्या रमाबाईशी संबंध वाढला. हळूहळू दोघांमधील निकटता वाढत गेली आणि नाते एका प्रेम प्रकरणात बदलले. भीमसिंग गावात भटक्या प्रकारचा माणूस मानला जात होता. जेव्हा रमाबाईच्या सासरच्यांना त्यांच्या वारंवार घरी येण्याची बातमी कळाली तेव्हा त्यांनी याचा विरोध केला. पण रमाबाईने कोणाचेच ऐकले नाही. मोहल्ल्यात आता निरनिराळ्या गोष्टी होऊ लागल्या होत्या. लोक रमाबाई आणि भीमसिंग यांच्या नात्याबद्दल चर्चा करत होते.